नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातली आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे, कारण की आपण जर पाहिलं तर सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं आणि आता ते वचन पूर्ण करायची वेळ आलेली आहे। सध्या राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षच नव्हे तर सत्ताधारी आमदारांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी संदर्भात सरकारला प्रश्न विचारण्यात येऊ लागले आहेत। याचबरोबर आपण जर पाहिलं तर कर्जमाफी संदर्भात मोठं आता सध्या वातावरण पेटलेलं आहे आणि 10 मार्चला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि 10 मार्चला कर्जमाफी होणार का, याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांची होणार, कोणते शेतकरी पात्र होऊ शकतात, कोणते शेतकरी अपात्र होऊ शकतात आणि कशा पद्धतीची कर्जमाफी होऊ शकते, याच्या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कर्जमाफीचं संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर विरोधी पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून सुद्धा किंवा विरोधी पक्षाच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी संदर्भातलं मोठा विरोध सरकारला होत आहे किंवा कर्जमाफीचे मोठी चर्चा होत आहे। आपण जर पाहिलं तर कालच सत्ताधारी आमदार, भाजपचे सत्ताधारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरून त्यांनी सरकारला घेरलं आणि कर्जमाफी होणं आवश्यक आहे, कारण की आपण शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं असं त्यांनी सांगितलं आणि 10 मार्चला ही कर्जमाफी करावी असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि सरकारला 10 मार्चला कर्जमाफी करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं असंही त्यांनी सरकारला सल्ला दिलेला आहे। आपण जर पाहिलं तर विरोधी पक्षच नव्हे तर सत्ताधारी आमदारांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी संदर्भातले प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प पुढच्या एका वर्षात सादर होणार आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प सादर होणार आहे। परंतु आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना, या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी योजनेचा अपडेट, याचबरोबर आपण जर पाहिलं तर 2019 ते 2025 पर्यंत सुद्धा भरपूर शेतकरी आता 3 लाखांपर्यंत स्थगित कर्जदार शेतकरी बनलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत 6.5 लाख शेतकरी अद्यापही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असून देखील सुद्धा त्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे। याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 864 कोटी रुपयाचा निधी देणं बाकी आहे। याचबरोबर याच योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानासाठी 364 कोटी रुपयाचा निधी अद्यापही शेतकऱ्यांना देणं बाकी आहे आणि एकंदरीत या मागील 2014 ते 2019 पर्यंतच्या कर्जमाफीचा विचार केला तर एकंदरीत आपण जर संपूर्ण आढावा घेतला तर जवळपास 7,500 कोटी रुपयाची एकंदरीत 2014 ते 2019 पर्यंतची कर्जमाफी बाकी आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या कर्जमाफी योजनेची किंवा या निधीची घोषणा होऊ शकते। याचबरोबर 2019 पासून थकीत असलेल्या आणि 2025 पर्यंत थकीत असलेल्या, म्हणजे 2019 ते 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून होऊ शकतो, कारण की आपण जर पाहिलं तर सध्या कर्जमाफीवरून मोठं वादंग निर्माण झालेलं आहे। कर्जमाफीवरून मोठे प्रश्न विरोधक आमदारांच्या माध्यमातून, सत्ताधारी आमदारांच्या माध्यमातून सरकारला विचारण्यात येत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं, परंतु राज्याचे सर्व मुख्यमंत्री असतात आणि हा मुख्यमंत्र्यांना घेण्याचा निर्णय हा सर्वस्वी असतो। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं असे एक सत्ताधारी आमदारांच्या माध्यमातून बोलण्यात येत आहे आणि सध्या राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि जर या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी जर झाली तर कोणत्या शेतकऱ्यांची होऊ शकते याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, यामध्ये आपण जर पाहिलं तर या अर्थसंकल्पामध्ये सरकारने कर्जमाफीचा जर निर्णय घेतला तर 2019 ते 2025 पर्यंतच्या शेतकऱ्यांची 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होऊ शकते। आता तुम्ही म्हणसाल की तुम्हाला कसं काय माहिती, सरकारनं घोषणा करायच्या आधीच तुम्ही कसं काय म्हणता 2019 ते 2025 मधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? तर तुम्हाला माझ्या माहितीनुसार मी सांगू इच्छितो की 2014 ते 2019 या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना यासारख्या मोठमोठ्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या कालखंडामधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी खूप कमी आहे। त्यामुळे 2019 ते 2025 पर्यंत 40,000 कोटींचं कर्ज शेतकऱ्यांवर आहे। त्यामुळे हा बोजा नील करणं सरकारला महत्वाचं आहे आणि या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जर झाली तर भरपूर शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर कर्जमाफीवरून सरकारला मोठा विरोध होत आहे, याच्याबरोबर सत्ताधारी आमदारांच्या माध्यमातून सुद्धा
सध्या कर्जमाफीवरून सध्या भाषणं केली जात आहेत, कर्जमाफी करा असं बोललं जात आहे आणि विरोधकांच्या माध्यमातून तर ते बोलतच आहेत, परंतु बँकांच्या माध्यमातून सुद्धा सरकारने कर्जमाफी करावी अशी बँकांच्या माध्यमातून सरकारला सांगण्यात आलेलं आहे। कारण की कर्ज वसुलीला बँकांना अडथळे येत आहे। सध्या मार्च एंडिंग सुरू आहे आणि मार्च एंडिंग सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांकडे बँकेचे कर्मचारी गेले असता बँकेच्या शेतकऱ्यांकडून अशी वार्ता देण्यात येते की सरकारने आमचं कर्जमाफी करेल आणि सरकारने आम्हाला कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही कर्जमाफीची वाट पाहणार आहोत, आम्ही काय कर्ज भरणार नाहीत असं शेतकऱ्यांनी सांगितल्यामुळे बँका सुद्धा मोठ्या प्रॉब्लेम मध्ये येत आहेत। त्यामुळे बँकाच्या माध्यमातून सुद्धा सरकारला सांगण्यात आलेलं की आमची कर्ज वसुली होत नाहीये, तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे कर्ज वसुली होत नाहीये, त्यामुळे तुम्ही कर्जमाफी करावी अशी सुद्धा बँकाच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आलेली आहे। याचबरोबर 8 ते 15 दिवसाखाली आपण जर पाहिलं तर जिल्हा बँकेची संपूर्ण आकडेवारी आलेली होती। जिल्हा बँकेवर एकंदरीत 28,606 कोटी रुपयांचं कर्ज आहे, म्हणजे त्या बँकेचं शेतकऱ्यांवर कर्ज आहे आणि ही कर्ज वसुलीला अडचण येत आहे, त्यामुळे सरकारकडे ही दाद मागवण्यात आली होती। त्यामुळे या सरकारला बँकेच्या माध्यमातून आता आज सांगण्यात आले की पुढचा खरीप हंगाम 2025 मध्ये येणाऱ्या खरीप हंगामामध्ये कर्ज शेतकऱ्यांना देणं अवघड होईल, कारण की पहिली कर्ज वसुली झालेली नाहीये। त्यामुळे अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट आहे। त्यामुळे सरकारला एकच पर्याय आता 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी सरकारने करावी, कारण की विरोधकांच्या माध्यमातून विरोधक आक्रमक झाले। सत्ताधारी आमदार सुद्धा बबनराव लोणीकर असतील, आता जर पाहिलं तर सुधीर मुनगंटीवार असतील किंवा काही सत्ताधारी आमदार आणि शेतकरी नेते असतील, शेतकरी पुत्र असतील, यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। त्यामुळे या आंदोलनाची धसकी सरकारला पडलेली आहे। त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे। 10 मार्च 2025च्या अर्थसंकल्पामध्ये जर कर्जमाफीचा निर्णय झाला तर नक्कीच त्यावरती एक आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु तुर्तास सध्या भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातला मुद्दा उचलण्यात आलेला आहे, सरकारचं लक्ष वेधलेलं आहे। त्यामुळे यावरून आता काय घमासान पेटतं हे सुद्धा पाहण्यासारखं आहे, परंतु तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच कर्जमाफीचे संपूर्ण अपडेट पाहण्याकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।